हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। अध्यात्म यात्रेच्या 11व्या टप्प्यात 11व्या भागात 11व्या प्रवचन पुष्पात सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो, आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आत्मोन्नतीसाठी आपण सर्वजण ही आनंदाची साधना अध्यात्म यात्रा करत आहोत। ही अध्यात्म यात्रा आनंद साधना आपण भगवंताच्या इच्छेने, सद्गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच एक एक टप्पा पार करत आहोत। या अध्यात्म यात्रेचा, आनंद साधनेचा प्रामाणिक, अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश म्हणजे आपला समर्पण भाव सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी स्थिर व्हावा। आपण जीवनाच्या 5 स्तरावर भौतिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर परिपूर्ण यशस्वी व्हावे। जीवन अंतर्बाह्य आनंदी, समाधानी, शांत, स्थिर, प्रसन्न, विवेकी, विनम्र, प्रेमळ, करुणामयी करावे आणि त्यासोबत आपले शरीरही निरोगी ठेवावे। हे सर्व करत असताना आपल्या गुरूंची, आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे वृद्धिंगत व्हावी, हाच या अध्यात्म यात्रेचा, आनंद साधनेचा प्रामाणिक, अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे। मागील भागात आपण महाभारताचा महिमा गायला, त्यानंतर मोहाने ग्रासलेल्या एका पित्याची, आंधळ्या पित्याची, दुर्योधनाच्या पित्याची म्हणजेच धृतराष्ट्राची मनाची अवस्था कशी होती हे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न अध्ययनाच्या द्वारे केला। या 11व्या भागात, 11व्या प्रवचन पुष्पात आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दुर्योधन त्याच्या गुरूंना म्हणजे पांडवाच्या आणि कौरवांच्या गुरूंना, जे कौरवांच्या बाजूने लढत आहेत ते द्रोणाचार्य यांना काय म्हणतो, काय समजावून सांगतो। दुर्योधन आपल्या सैन्याची कशा प्रकारे आत्मप्रशंसा करतो, पांडवाच्या सैन्याचे वर्णन कसे करतो आणि त्यानंतर भीष्म गर्जना कशी होते आणि महाप्रलय कसा येतो हे आपण आजच्या ह्या भागामध्ये समजून घेण्याचा अध्ययनाद्वारे प्रयत्न करणार आहे। महाभारताच्या काळामध्ये द्रोणाचार्य नावाचे एक महान गुरु होऊन गेले।
द्रोणाचार्यांनी अनेक महान योद्धे घडवले होते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा कौरव आणि पांडव आमने सामने एकमेकांना आक्रमण करण्यास तयार होते, तेव्हा द्रोणाचार्य हे कौरवाच्या बाजूने होते. तिथे दुर्योधन सुद्धा उपस्थित होता. दुर्योधन द्रोणाचार्याला म्हणतो की गुरुजी, तुम्ही या विश्वात इतके महान योद्धे घडवले आहेत, पण त्यापैकीच एक योद्धा आज पांडवाच्या सैन्याचे नेतृत्व करत आहे, आणि तो योद्धा म्हणजे द्रुपद पुत्र दुष्टद्युम्न. ज्या दुष्टद्युम्नाला तुम्ही प्रशिक्षण दिले, महान योद्धा बनवला, घडवले, तोच आज पांडवाच्या सैन्याचे नेतृत्व करत आहे. आणि त्यांनी पहा कसा सैनिकाचा डोंगरच रचला आहे, आणि सैनिकाचा महासागरच जणू काही समोर आपल्या बाजूने येत आहे, आपल्या समोर आक्रमण करण्यास तयार आहे असा दिसतो आहे. बरेचदा जीवनामध्ये आपण द्रोणाचार्याकडून एक गोष्ट अशी शिकू शकतो की ज्यांना आपण शिकवतो, मोठे करतो, कधी कधी ते आपले प्रतिस्पर्धी म्हणून समोर येऊ शकतात. त्यासाठी आपल्यालाही द्रोणाचार्यासारखे विशाल मन, विशाल हृदय करण्याची आवश्यकता आहे का, ह्याचा विचार ह्या प्रसंगी आपण करायला हवा, असे भगवान श्रीकृष्ण गीता आणि संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगत तर नाहीत ना. हा विचार आपण करायचा आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अनेक महान, कुशल आणि प्रतिभावान योद्धे होते. त्या योद्ध्यामधील काही नावं म्हणजे युयुधन, विराट, द्रुपद, काशी राजा, जे काशीचे त्या काळचे राजा होते, चेकितन, धृष्टकेतू, उत्तमोज, शैव्य, कुंतीभोज, पुरुजित आणि अर्जुनाची प्रतिकृती मानल्या जाणारा अभिमन्यू, इतर कनिष्ठ पांडव आणि अगणित महान योद्धे पांडवाच्या बाजूने होते. ह्याचे वर्णन दुर्योधन करत होता, तो द्रोणाचार्याला सांगत होता. कारण ह्या योद्ध्यापैकी अनेक योद्धे द्रोणाचार्यांनी घडवले होते. पांडव सेनेतील महान योद्ध्यांचे वर्णन करून झाल्यानंतर दुर्योधन कौरव सेनेची प्रशंसा म्हणजेच आत्मप्रशंसा करायला सुरुवात करतो. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की गुरुजी, आता तुम्हाला मी आमचे महान आणि प्रसिद्ध योद्धे आणि नेते कोण आहेत हे समजावून सांगतो. दुर्योधन म्हणतो की या पृथ्वीवरील सर्वात महान योद्धा, सर्वात पराक्रमी योद्धा म्हणजे आमचे सेनापती गंगापुत्र भीष्म आहेत. आपल्या सैन्यामध्ये सिंहासारखे महान, पराक्रमी, कौशली कर्ण आहेत, जो माझा परममित्र आहे. आपल्या सैन्यात कृपाचार्य आहेत. गरज पडली तर कृपाचार्य एकटेच पांडव सेनेचा पराभव करू शकतात, असे दुर्योधन त्या ठिकाणी द्रोणाचार्याजवळ नमूद करतो. आपल्या सैन्यामध्ये विकर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा अशा प्रकारचे अनेक महान योद्धे आहेत, हेही दुर्योधन द्रोणाचार्याला सांगतो. हे सर्व योद्धे अस्त्रविद्या, मंत्रविद्या, सामर्थ्य, कौशल्य यामध्ये तज्ञ आहेत.
आणि आपल्या कौरव सेनेतील प्रत्येक योद्धा त्यांचा जीव माझ्यावरून ओवाळून टाकण्यास तयार आहे, असे दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत असतो. प्रत्येक योद्ध्यांनी त्यांचे जीवन मला समर्पित केले आहे, असे दुर्योधन स्वतःची आत्मप्रशंसा करताना म्हणतो. हे पहा, गंगापुत्र भीष्म यांनी कसा सैन्याचा किल्लाच तयार केला आहे आणि या किल्ल्याला भेदणे पांडवांना अशक्य आणि असंभव आहे. पांडव हे युद्ध कधीच जिंकू शकत नाहीत, कारण आपले सैन्य, कौरव सैन्य अधिक बलवान, अधिक सामर्थ्यशाली, अधिक महान आणि अधिक चांगले आहे. अशी आत्मप्रशंसा परत एकदा दुर्योधन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु द्रोणाचार्यांच्या समोर करत असतो. ही आत्मप्रशंसा दुर्योधन करत असताना आपल्याला भगवान श्रीकृष्ण गीतेतून आणि संत ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वरीतून असा तर संदेश देत नाहीत ना, की जो आत्मप्रशंसा करत होता त्या दुर्योधनाचा नंतर पराभव कसा झाला, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात जगत असताना आत्मप्रशंसा करावी का, आणि जरी केली तरी ती किती प्रमाणात करावी, दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी करावी का स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी करावी, ह्याचा विचार गीता आणि ज्ञानेश्वरी मधून भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या समोर ठेवत आहेत. कारण कधी कधी अति आत्मप्रशंसा ही आत्मघातकीही ठरू शकते. आत्मप्रशंसा करून झाल्यावर दुर्योधन कौरव सेनेतील अनेकांना आदेश देतो. महत्वाच्या महान योद्ध्यांना आदेश देतो की त्यांनी गंगापुत्र भीष्माचे संरक्षण करावे, कारण गंगापुत्र भीष्म हे आपले सेनापती आहेत आणि तेच आपल्याला युद्ध जिंकण्यासाठी नेतृत्व करून मदत करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक योद्ध्याने, सैनिकाने गंगापुत्र भीष्माची संरक्षण करावे. त्यानंतर महत्वाच्या योद्ध्यांना देखरेख करण्याचा आदेशही दुर्योधन देतो आणि जे योद्धे त्यांच्या सैनिकांसोबत आलेले आहेत त्या सैनिकावर नियंत्रण त्या योद्ध्यांनीच ठेवावे असा आदेश देखील दुर्योधन तिथे उपलब्ध असणाऱ्या, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उपलब्ध असणाऱ्या त्याच्या बाजूच्या सर्व योद्ध्यांना, सेनापतींना, नेत्यांना देत असतो की प्रत्येकाने गंगापुत्र भीष्मांच्या सूचनाचे पालन करावे. दुर्योधनाच्या आदेशानंतर भीष्म आनंदित होतात. दुर्योधनाने केलेले कौतुक भीष्मांना खूप आवडते आणि त्या कौतुकानंतर भीष्म आनंदाने त्यांचा शंख घेतात आणि खूप मोठ्या आवाजात शंखनाद करतात. तो शंखनाद जणू काही जंगलामध्ये एखाद्या सिंहाने गर्जना केली आहे की काय अशा प्रकारचा आवाज निर्माण करतो. तो आवाज इतका मोठा असतो जणू काही त्याचा प्रतिध्वनी आकाशातच पोहोचला आहे की काय असे तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक सैनिकाला, योद्ध्याला वाटते. भीष्माच्या शंखनादाच्या आवाजामुळे आकाश कोसळणार आहे की काय, ही सृष्टी, हे जग बधीरच होईल की काय आणि पृथ्वीच्या पलीकडे असणारा अथांग समुद्र बुडूनच जाईल की काय, अशा प्रकारची भावना भीष्माच्या गर्जनेनी, भीष्म गर्जनेनी
भीष्माने केलेल्या शंखनादामुळे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर निर्माण होत. शंखनादाचा आवाज ऐकून हत्ती घोडेही युद्धाला सज्ज होतात, सैनिकही सज्ज होतात. प्रत्येक सैनिक, प्रत्येक योद्धा युद्धासाठी जागरूक होतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जो शंखनाद भीष्म करतात त्याचा उद्देश म्हणजे प्रत्येकाला जागरूक करणे, कौरव सेनेतल्या प्रत्येक सैनिकाला, योद्ध्याला जागरूक करणे की आता युद्धाला तयार व्हा. भीष्म गर्जनेनंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पांडव सेनेची मनस्थिती कशी होते, भगवान श्रीकृष्ण अर्जुनासोबत कशा प्रकारचा संवाद करतात, पांडव सेनेतील प्रत्येक सैनिकाचा, योद्ध्याचा मनामध्ये कोणकोणत्या शंका, आत्मविश्वास कशा प्रकारे निर्माण होतो, ह्याचे अध्ययन आपण अध्यात्म यात्रेच्या पुढील भागात म्हणजे 12व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आज आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी आणि कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.